कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरला मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल आपण डिस्कस केला. ओके, सो टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट प्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ओके, म्हणजे यामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी नवीन विकसित झालेल्या आहे रिप्रोडक्शनसाठी. ओके, तुम्ही बघितलं असेल काही जे काही कपल्स असे असतात की ज्यांना बेबी होत नाही, तर त्यांच्यासाठी ह्या काही टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीचा ते यूज करू शकतात. ओके, मग कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे इन ओव्हरऑल नेशन्स. ओके, मग आपल्याला ते आता बघायचं. ओके, पेज नंबर 32 बघा सर्वांनी. पेज नंबर 32, फर्स्ट paragraph we have to start. Many couples cannot have children due to various reasons. In case of women, irregularity in menstrual cycle. ओके, म्हणजे असे काही कपल्स असतात की त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. ओके, म्हणजे जास्त करून त्यामध्ये वुमन्सचा समावेश असू शकतो. ओके, कारण त्यांच्यामध्ये इरेग्युलर ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे काहींना मेन्स्ट्रुअल सायकल काही मंथ्समध्ये येत नाही, काहींना येते. ओके, म्हणजे हा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यानंतर डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन, म्हणजे जे ओव्हिडक्टमध्ये जे ओसाइट्स तयार होतात, ओव्हरीमध्ये जे ओसाइट्स तयार होत असतात, तर त्या तयार होण्यासाठी काहीतरी डिफिकल्टीज असू शकते बिकॉज ऑफ आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले. ओके, जे हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सकडून सिक्रिशन झालेलं नसेल किंवा काही एखादा टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. ऑब्स्टॅकल म्हणजे ओव्हिडक्टमध्ये आपण बघितलं तर ओव्हिडक्टमध्ये तो असा कॅरी होऊन असा साईडला येतो. ओके, युटेरसमध्ये येतो कोण, ओसाइट्स. ओके, मग त्याच्यामध्ये पण काही ऑब्स्टॅकल येऊ शकतात. त्याच्यानंतर डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. आता मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे प्लासेंटाला अटॅच होतो. ओके, म्हणजे जो इम्ब्रिओ तयार होतो तो प्लासेंटाला अटॅच होतो. तर अटॅच होणे म्हणजेच काय, इम्प्लांटेशन. तिथे प्लांट होणे म्हणजे आपण त्याला प्लांटेशन म्हणतो. ओके, म्हणजे काही वेळेस काय होतं माहिती आहे का, जो इम्ब्रिओ असतो त्याला तिथे त्याचं प्लांटेशन होत नाही. म्हणजे जे आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. ओके, म्हणजे ते थिकनेस वगैरे याची इंडोमेट्रियमची थिकनेस कमी जास्त असले तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर implantation uterus and many other region are responsible for this absence of sperm. ओके, मेनमध्ये मोठा मेजर प्रॉब्लेम असतो जर स्पर्मचं ॲब्सेन्स असेल, म्हणजे एखाद्या वेळेस जे काही आपण स्पर्म म्हणतो, शुक्राणू त्याला मराठीत म्हणतो. ओके, त्या शुक्राणूंची जी काही संख्या असते ती संख्या कमी असेल तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, इन द सेमेन स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म. आता काहींचे बघा स्लो मुवमेंट आपण बघितले, स्पर्मची मुवमेंट कशी या पद्धतीने तो युटेरसमध्ये एंटर करतो ना. ओके, आणि एक वरती जाऊन तो काय होतो, फर्टिलायझेशन करतो. म्हणजे त्यांची मुवमेंट पण कशी असेल, स्लो असेल, तेव्हा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर ॲनोमॅलीज इन द स्पर्म आर दी रिझन इन केस ऑफ मेल्स. ओके, म्हणजे जे काही शुक्राणूंची कमतरता असेल, त्या शुक्राणूंची कमतरता किंवा ॲक्टिव्ह ते जे काही स्पर्म असेल ते ॲक्टिव्ह नसेल तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स लाईक IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, आता आपल्याला हे बघायचे कशा पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत ते. त्याच्यानंतर सिरोजिसी म्हणजे एक प्रकारचं त्याला मराठीत भाडोत्री मातृत्व म्हणतात. ओके, त्याच्यानंतर स्पर्म बँक, ज्या पद्धतीने ब्लड बँक असते त्या पद्धतीने स्पर्म बँक पण असते. दी चाइल्डलेस कपल कॅन हॅव अ चाइल्ड, म्हणजे जे चाइल्डलेस कपल्स असतील तर ज्यांना मुलं बाळ होत नसेल तर त्यांच्यासाठी ह्या 3 टेक्निक ते यूज करू शकतात. ओके, इन फ्युचर. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधलीच एक फर्स्ट टेक्निक IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे बघा, हे जे काही काचनळी दिसते त्या काचनळीमध्ये हे काय आहे, ओसाइट्स आहे. ओके, ओसाइट्समधून निघालेले हे काय आहे, ओहम आहे. ओके, मग हे ओहम काय करतात, ते काचनळीमध्ये घेतात आणि तिथे घेतल्यानंतर जी काही स्पर्म असेल तो स्पर्म इथे एंटर करतात आणि इथे ते फर्टिलायझेशन करतात. ती टेक्निक असते, त्यांचे काहीतरी इन्स्ट्रुमेंट असतात, त्याच्यावर ते काय करतात, फर्टिलायझेशन करतात. ओके, म्हणजे आता हे ओहम आहे, हे ओहम
ते फिमेल बॉडीकडून मिळवतात. ओके. आणि मेल बॉडीकडून स्पर्म एकत्र गोळा करून एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंटमध्ये ते काय करतात ते आता इथे दाखवल्याप्रमाणे बघा. ही जी काही काचनळी दिसते, ओके, हे मायक्रो म्हटलं आहे इथे, मायक्रो पीपीटी हा मधला सेंटरचा काय आहे, ओहम आहे. ओके. आणि स्पर्म इथून असा एंटर केलेला आहे बघा. ओके. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्राउट अबाउट द टेस्ट ट्यूब. ओके. म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये जी काचनळी असते त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन केलं जातं कोणाकोणाचं. अँड द इम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. ओके. म्हणजे इथे काय केलं जातं, त्या टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन करून या ओहमचं ते इम्प्लांटेशन करतात वुमनच्या बॉडीमध्ये. म्हणजे डायरेक्ट युटेरसमध्ये हे जे काही इम्ब्रिओ तयार करून युटेरसमध्ये ते प्लासेंटाला काय करतात, अटॅच करतात. IVF टेक्निक इज यूज फॉर हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल हू हॅव प्रॉब्लेम लाईक लेस स्पर्म काउंट. ओके. म्हणजे काय वेळेस काय होतं माहिती आहे का, जो काही स्पर्म असेल तो आतमध्ये एंटर होत नसेल. ओके. किंवा एखाद्या मेनला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्या कारणामुळे फर्टिलायझेशन होत नसेल. ओके. किंवा स्पर्मची संख्या कमी असेल तेव्हा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, तेव्हा या टेक्निकचा ते कपल्स यूज करू शकतात. ओके. त्याच्यानंतर ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट. आता जे काही फिमेल असेल त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हिडक्टपासून ते हळूहळू एक कुठे येतात, खाली येतात युटेरसमध्ये. म्हणजे ते ओव्हिडक्टमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे एग हे खाली येत नसेल तेव्हा सुद्धा हा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणून ही टेक्निक आपण तिथे यूज करू शकतो. ओके. म्हणजे त्यांना कपल जे असेल त्या कपलला जे काही बेबी आहे ते बेबी होत नसेल या सर्व कारणांमुळे. आलं लक्षात. म्हणूनच या टेक्निकचा यूज केला जातो. समजलं या टेक्निकमध्ये काय केलं जातं. ओके. त्याच्यानंतर सिरोजिसी. सिरोजिसीला मराठीत म्हणतात भाडोत्री मातृत्व. याला मराठीत तिथे राईट करून घ्या, भाडोत्री. आता नावातच आहे बघा, भाडोत्री मातृत्व. ओके. मातृत्व म्हणजे आई होणे आणि भाडोत्री म्हणजे आता इथे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे हे दोन कपल्स आहे. ओके. मग ह्या दोघांना काहीतरी बेबी प्रॉब्लेम असेल, बट आता ही जी काही भाडोत्री मातृत्वाची ही जी काही माता दिसते, ओके, म्हणजे हिच्या युटेरसमध्ये तो जो काही ह्या दोघांचा गर्भ असेल तो गर्भ इथे वाढवला जातो. ओके. म्हणजे जी काही सेकंड फिमेल असेल त्या सेकंड फिमेलच्या पोटामध्ये तो गर्भ वाढवला जातो. ओके. त्याला काय म्हटलं आहे, सिरोजिसी. मग कशा पद्धतीने गर्भ वाढवला जातो ते बघा. आता सम वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ इम्ब्रिओ इन युटेरस. ओके. म्हणजे आता ही सपोज ही इथे दाखवल्याप्रमाणे ही जी वुमन असेल तिच्या युटेरसमध्ये इम्प्लांटेशनच होत नसेल इम्ब्रिओचं. ओके. मग त्यामुळे जी काही सेकंड वुमन आहे त्या सेकंड वुमनच्या युटेरसमध्ये तिथे इम्प्लांटेशन झालेलं आपल्याला दिसते. ओके. दी मॉडर्न रिमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज सिरोजिसी. म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे, सिरोजिसी म्हटलं आहे. सच वुमन कॅन टेक दी हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज सिरोजिसी. ओके. इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम दी ओव्हरी ऑफ दी वुमन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस. म्हणजे ही जी फर्स्ट फिमेल दिसते या फिमेलच्या बॉडीमधून जो काही ओसाइट्स आहे ते ओसाइट्स कलेक्ट केला. ओके. त्याच्यानंतर बघा, इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम ओव्हरी ऑफ दी हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस. दॅट ओसाइट इज फर्टिलाइज इन टेस्ट ट्यूब. म्हणजे या पद्धतीने. ओके. इथे ते काय केलं, फर्टिलायझेशन केलं त्या ओहमचं आणि हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. मग ह्या जो काही हजबंड असेल त्याचा स्पर्म कलेक्ट केल्यानंतर इथे तो एंटर करून इथं काय झालं, फर्टिलायझेशन झालं त्या ओहमचं. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर आता ही जी काही फिमेल दिसते हिच्या युटेरसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. ओके. म्हणून ही सेकंड वुमन आहे या सेकंड वुमेनला तो काय केला, इम्प्लांट केला. ओके. आणि हिच्या जे काही गर्भात तो गर्भ वाढला. ओके. द इम्ब्रिओ फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमन हॅव्हिंग नॉर्मल युटेरस. म्हणजे या सेकंड वुमनचं काय असेल, नॉर्मल युटेरस असेल त्याच्यामध्ये तो काय केला, इम्प्लांट केला. सच अ वुमन्स इन हुज युटेरस द इम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सिरोगेट मदर. म्हणजे जिच्या गर्भामध्ये किंवा युटेरसमध्ये तो इम्ब्रिओ इम्प्लांट केला आहे त्या मदरला काय म्हटलेलं आहे, सिरोजेट. ओके. म्हणजे भाडोत्री मातृत्व असं त्याला म्हटलेलं आहे. ओके.
म्हणजे हे काय फ्रीमध्ये करत असेल काही सेकंड वुमेन नाही. तर आपल्या जे काही फॅमिली असेल, काही बघा काही ठिकाणी आता आपल्या खेड्यात तर नाही वाटत कुठे, बट शहरी भागात हे मोठ्या प्रमाणात असं केलं जातं. ओके, म्हणजे काही जे काही भाडोत्री मिळणाऱ्या, मातृत्व देणाऱ्या जे काही वुमन्स असतात त्यांना काहीतरी पैसे देतात. आता हे दोन सपोज हे जे काही कपल्स, हे कपल्सने यांना काहीतरी पैसे कबूल केले असतील आणि त्यामुळे ते तयार झालेले असतील. ओके, किंवा आपल्या जे काही नातेवाईकांमध्ये असेल तरी पण आपण ते करू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा स्पर्म बँक, सेमेन बँक. ओके, सेमेन म्हणजे एक प्रकारचं जे काही वीर्य असतं, मेलकडून येणारा जो काही स्पर्म असेल तर तो स्पर्मची पण काय असते, बँक असते. ओके, ज्या पद्धतीने ब्लड बँक असते त्या पद्धतीने आपल्याला स्पर्मसुद्धा कलेक्ट करता येऊ शकतो. मग या स्पर्म बँकेचं काय कारण असतं, काही वेळेस बघा जे काही बेबी होण्या न मागचं कारण हे मेलमध्ये असणारे स्पर्मची कमतरता हे पण असू शकतं. आता सपोज या कपलमध्ये या मेलकडून स्पर्म कलेक्ट होत नसेल तर स्पर्म बँकमध्ये जाऊन ही जी काही वुमन आहे किंवा ही कपल्स आहे, स्पर्म बँककडे यांना जर आपल्याला बेबी हवा असेल तर हे काय करतात, स्पर्म बँकेकडे जाऊन स्पर्म काय करतात, कलेक्ट करतात. म्हणजे त्यांना स्पर्म बँकेला पैसे देऊन तो स्पर्म आणतात आणि या पद्धतीने फर्टिलायझेशन करून ह्या फिमेलच्या बॉडीमध्ये ते इम्ब्रिओ तयार करतात. ओके, मग त्यामुळे ही काय असते, स्पर्म बँक असते. ओके, बट आपल्याला पुढे बघायचंच आहे स्पर्म बँकेमध्ये अजून काय. देअर आर various problems in sperm production as mentioned above in case of many men so as to have the children. In case of such a couples, new concept of sperm bank has been introduced. ओके, म्हणजे काहीतरी मेलमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून ही बँक काय झाली, तयार झाली. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. ब्लड बँक सारखीच ही कन्सेप्ट असते. Semen ejaculated by the desired man is collected after their through physical and medical checkup and stored in the sperm bank. ओके, म्हणजे आता ही जी काही स्पर्म बँक असते, या स्पर्म बँकेमध्ये जो डोनर असतो, ज्या पद्धतीने तो आपण कसं ब्लड डोनेट करतो, ओके, त्या पद्धतीने स्पर्म डोनर पण असतात. आणि ह्या स्पर्म डोनर जे काय आपण एक फिल्म बघितली बघा, विकी डोनर म्हणून. ओके, म्हणजे स्पर्म डोनरला जे स्पर्म देणारे माणसं असतात किंवा मेल असतात तर ते मेलला काहीतरी पैसे कबूल केले जाते बँकेकडून आणि ते पैसे त्या स्पर्म डोनरला देतात. मग हे स्पर्म डोनर काय करतात, त्या बँकेला आपला स्पर्म देतात. ओके, आणि तो दिल्यानंतर हे असे जे काही वुमन्स असेल, ओके, हे जे काही कपल्स असेल, या कपल्सला तो स्पर्म बँक देते. ओके, आणि जो देणारा असतो, म्हणजे आता इथे स्पर्म डोनर सपोज आता एखादा दुसरा माणूस आहे, तो त्याने स्पर्म डोनेट केलाय, कुठे करेल तो, यांना करेल का, नाही, तर तो स्पर्म बँकेमध्ये तो डोनेट करेल. आणि स्पर्म बँकेचं एक वैशिष्ट्य असं असतं की जो डोनर असतो तर त्या डोनरचं नाव सांगत नाही या दोघांना. ओके, म्हणजे ते जे काही कायदेशीर त्याच्यावर गुन्हा असतो. ओके, म्हणजे आता हे बँक असेल, ह्या बँकेवर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो. जर यांनी विचारलं डोनर कोण आहे तर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो. त्याचं खूप मोठं कारण पण असतं, म्हणून ते त्या डोनरचं नाव सांगत नाही ज्यांनी डोनेट केलेलं आहे त्याने. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पेज बघा. As per wish of needful couples, oocytes of woman of the consent couple is fertilized by IVF. मग IVF टेक्निकच्या थ्रू ते फर्टिलाइज केलं जातं. टेक्निक युझिंग द सेमेन फ्रॉम स्पर्म बँक, रिझल्टंट इम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमेन. ओके, म्हणजे त्या वुमनच्या युटेरसमध्ये त्या जो काही स्पर्म डोनर असतो, स्पर्म बँकेकडून आपण स्पर्म कलेक्ट केलेला असतो, तो त्या वुमनच्या बॉडीमध्ये युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. नेम ऑफ दी सेमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर दी लॉ. ओके, म्हणजे कायदेशीर त्याचं नाव जे असतं, जो डोनर असतो त्याचं नाव काय केलं असतं, गुपित ठेवलेलं असतं. ओके, बँकेने ते कधीच त्या कपल्सला, त्या ज्या माणसाने स्पर्म दिलेला आहे त्या माणसाचं नाव सांगत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा ट्विन्स. ओके, ट्विन्स कशा पद्धतीने तयार होतात ते आता बघायचं आहे. टू इम्ब्रिओ डेव्हलप सायमल्टेनियसली इन सेम युटेरस, म्हणजे एकाच वेळी दोन इम्ब्रिओंची काय होते, वाढ होते. अँड दस टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी दोन इम्ब्रिओ काय होतात तिथे तयार होतात. सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज ट्विन्स, म्हणजे त्यालाच काय म्हटलंय, ट्विन्स म्हटलंय. ओके, ट्विन्स म्हणजे एकाच वेळी दोन इम्ब्रिओची युटेरसमध्ये काय होते, वाढ होते,
तर त्याला काय म्हटलंय, त्या ऑफस्प्रिंगला ट्विन्स म्हटलंय. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. आपण खूप बऱ्याच ठिकाणी बघतो की एकसारखे दिसणारे दोन जुळे असतात. ट्विन्स म्हणजे काय, जुळे. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक. मोनो म्हणजे एकाच झायगोट पासून तयार झालेले असतात. आता हे दोन्ही एकाच झायगोट पासून तयार झालेले वाटतात. ओके. अँड डायझायगोटिक ट्विन. डाय म्हणजे काय, दोन झायगोट तिथे तयार होतात. म्हणजे एका वेळी दोन ओसाइड्स तिथे युटेरसमध्ये आलेले असतात आणि दोन्ही पण काय होतात, फर्टिलाइज होतात. ओके. आणि त्याच्यामुळे सुद्धा डायझायगोटिक ट्विन्स तयार होऊ शकतात. मग आता मोनोझायगोटिक ट्विन्स कशा पद्धतीने होतात बघा. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल इम्ब्रिओ. ओके. म्हणजे यांच्यात हे मोनोझायगोटिक ट्विन्स असतात. ओके. म्हणजे ते एकाच इम्ब्रिओ पासून दोन हे वेगवेगळे होऊन जातात. ओके. ती खूप मोठी टेक्निक आहे, ती 12th ला तुम्हाला डीपली बघायची. ओके. कशा पद्धतीने एका इम्ब्रिओ पासून दोन ट्विन्स तयार होतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ embryonic development within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into two groups. ओके. म्हणजे हे यांचं कन्वर्जन दोन ग्रुपमध्ये होतं. दोज टू ग्रुप्स डेव्हलप ॲज टू सेपरेट इम्ब्रिओज. ओके. म्हणजे हे दोन्ही पण सेपरेट होऊन जातात आणि म्हणजे 8 दिवसामध्ये 8 डेजचा पिरियड आहे ते सांगितलं झायगोट फॉर्मेशनच्या नंतर. त्याच्यानंतर म्हणजे झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांचं काय होतं, कन्वर्जन होतं. ते डिवाइड होतात दोन ग्रुप्समध्ये. ओके. अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. सच अ ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. ओके. म्हणजे हे दोन्ही पण एकाच झायगोट पासून तयार झालेले. ओके. ड्यू टू दिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर. म्हणून एकाच झायगोट पासून तयार झालेले म्हणून ते कसे एकदम म्हणजे दोन्ही पण एकाच झायगोट पासून तयार होऊन दोन इम्ब्रिओ त्यांची तयार झालेली आणि हळूहळू गर्भामध्ये दोघांची पण काय झाली, सारखी वाढ झाली. म्हणून ते दोन्ही पण कसे असतील, सेम असतील. ओके. सिमिलर इन दॅट अपीअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. म्हणजे त्यांचे जे काही जेंडर असेल, दोन्ही आता सपोज ह्या दोन्ही मुली असतील तर ह्या दोन्ही मुलीच असतील. दोघी जर सपोज मुलं असतील, आपण बऱ्याच ठिकाणी बघितले बघा, दोन भाऊ सारखे आहेत, दोन्ही बहिणी सारख्याच. ओके. म्हणजे ते एकाच झायगोटपासून दोन सेपरेट इम्ब्रिओ काही वेळेस अपवादात्मक ते तयार झालेले असतात. ओके. म्हणजे रेग्युलरली तयार होऊ शकत नाही, बट ते एखाद्या वेळेस आपण अपवाद म्हणतो ना, त्यासारखं. ओके. are exactly similar in their appearance and their gender is also same, that is both will either boys or girls. Okay. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups, म्हणजे मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं, इम्ब्रिओनिक सेल्स ज्या असतात तयार झालेल्या आधीच्या, ओके, सोमॅटिक आपण म्हणतो ना, स्टार्टिंगच्या ज्या स्टेम सेल, त्या स्टेम सेल्स काय होतात, डिवाइड होतात दोन ग्रुपमध्ये 8 डेज. ओके. म्हणजे 8 दिवसानंतर आफ्टर दी झायगोट फॉर्मेशन. म्हणजे झायगोट फॉर्मेशनच्या 8 दिवसानंतर ह्या दोन सेल्स तयार होतात. देअर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोइन्झाइन ट्विन्स, सायमेन्स ट्विन्स. सच ट्विन्स आर बोर्न विथ सम पार्ट ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. ओके. म्हणजे हे जे 8 दिवसाच्या आत झालं नाही, ओके, सेपरेशन यांचं 8 दिवसाच्या आत झालं नाही, तर काय होतं माहिती आहे का, दोन्हींचे आता सपोज तुम्ही काय वेळेस बघितलं असेल बघा, आता हे सपोज हे दोन्ही पण जुळे असे एकमेकांना चिटकलेले असतात. ओके. म्हणजे यांचे काही कॉमन पार्ट असतात. ओके. आता सपोज ह्या दोघांना मिळून 2च पाय असतील. ओके. असे भरपूर ठिकाणी झाले. किंवा ह्या दोघांना मिळून 2च हात असतील. ओके. किंवा दोघांचं डोकं एक असेल, खालचे अवयव हे 2 असतील. ओके. असं पण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे यांचं जे काही सेपरेशन आहे ते सेपरेशन लवकर झालं नाही तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. Occasionally, two oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by two separate sperm and thus two zygotes are formed. म्हणजे काही वेळेस काय होतं माहिती आहे का, युटेरसमध्ये एकाच वेळी 2 oocytes तयार होतात. ओके. एका वेळेस आता आपण बघितलंय, म्हणजे काय, जो इस्ट्रोजन असतो ते ओसाइट्स काय करतो, तो तयार करण्याचं काम करतो आणि ते एकच ओसाइट्स कुठे येतं, खाली युटेरसमध्ये येत असतं. ओके. ओव्हिडक्टच्या थ्रू. बट काही वेळेस काय होतं माहिती आहे का, एकाच वेळी 2 ओसाइट्स तयार होऊन जातात. ओके. त्यांची कंप्लीट ग्रोथ होऊन जाती इन ओव्हरी आणि ओव्हरीपासून ते एकाच वेळी दोघी जण कुठे येतात, खाली युटेरसमध्ये येतात आणि दोघीच्या दोघी काय होऊन जातात, फर्टिलायझेशन होऊन जातं दोघी एकचं. ओके.
त्याच्यानंतर 2 एम्ब्रियोज आर फॉर्म. आता साहजिकच आहे, आपल्याला माहिती आहे स्पर्म एंटर झाला आतमध्ये तर तो दोन्ही याच्यावरती ओसाइट्सवरती काय करेल, फर्टिलायझेशन करेल. ह्या दोन्ही ओसाइट्सवरती तो फर्टिलायझेशन करेल आणि त्याच्यापासून 2 नवीन एम्ब्रियो काय होईल, तयार होईल. ओके. 2 embryos are formed from those 2 zygotes and both embryos are separately implanted in the uterus. ओके. मग हे दोघीच्या दोघी त्या मदरच्या जे काही युटेरस असेल, जे प्लासेंटा असेल, त्या प्लासेंटाला लोअर प्लासेंटा ओके किंवा अप्पर प्लासेंटा आपण म्हणतो, त्या दोन्ही प्लासेंटाला काय होईल, अटॅच होतील आणि त्यांची हळूहळू वाढ होईल इन युटेरस. ओके. The dizygotic twins are delivered after complete development. Such a twins are genetically different and many be same different by gender. ओके. म्हणजे काय वेळेस मग काय होतं माहिती आहे का, दोन्ही पण कसे असतात, एकमेकांसारखे दिसत नाही बट एकाच वेळी ते जन्माला आलेले असतात. ओके. असं भरपूर वेळा झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे इंटरनेट इज माय फ्रेंड हे नेटवरती सर्च करायचे. ओके. हा जो पार्ट आहे हे तुम्हाला 12th याचं डिस्कशन, म्हणजे एकाच वेळी काही वुमन्सला 3 किंवा 4 अपत्य होतात. ओके. ते अपवादात्मक आहे, ते काहीतरी जगात कुठेतरी एखाद्या स्त्रीला होत असेल. ओके. ते नेटवरती सर्च करून बघा. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी आपली जी काही हेल्थ असेल ती हेल्थ कशी पाहिजे ते आधी ते बघायचे. A person's state of being physical, mental and social strongness is called as health. ओके. म्हणजे हेल्थ म्हणजे आरोग्य. ओके. म्हणजे जो शारीरिकदृष्ट्या सुदृढ, ओके, फिजिकली मेंटली सुदृढ असतो किंवा स्ट्रॉंग असतो, त्याला आपण काय म्हणतो, तो एकदम कसा आहे, स्ट्रॉंग आहे. ओके. म्हणजे त्याची हेल्थ कशी आहे, छान आहे. ओके. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Especially there which seems to indifference towards the reproduction health of women. ओके. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मुलींचं बघा, जे काही फिमेल असतात त्यांना 18 वर्षाची व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी म्हणण्यापेक्षा 18 वर्षानंतरच त्यांचं जे काही लग्नाचा जो काही पिरियड असतो तो 18 वर्षानंतर केलेला आहे सरकारने. ओके. मग हे करण्यामागचं काय कारण असतं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे जी काही रिप्रोडक्शनची त्यांची मेंटॅलिटी असेल, ओके, किंवा स्ट्रॉंगनेस असेल, तो स्ट्रॉंगनेस हळूहळू काय वाढत जातो 18 इयर्स आफ्टर. ओके. Occurrence in menstrual cycle is related with reproductive and overall health of women. Nowadays women are working at par with men. बरोबर. ओके. म्हणजे जे काही वुमन्स आहे ते आता माणसांबरोबर काय करतात, दंडाला दंड लावून काम करतात. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोअर फॉर होल डे, म्हणजे ते भरपूर वेळेस काय असतात, बाहेरच असतात कामानिमित्त. ओके. शहरी भागात, आपल्या खेड्या भागात नाही पण शहरी भागात. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे आपण बघितले त्यांना 5 डेजपर्यंत काय होते, ब्लिडिंग होते. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन्स जेनेटिक नीड्स टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम. ओके. म्हणजे जे त्यांचे ऑर्गन असेल ते कंटिन्युअसली ते क्लीन झाले पाहिजे. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके. जर ते क्लीन झाले नाही ऑर्गन्स तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू, म्हणजे जे काही मेन असेल त्यांच्यामध्ये पण हा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतो. इट इज इसेन्शियल टू मेंटेन दी क्लीनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. ओके. म्हणजे जे काही जेंडर्स असतात ते जेंडर्सला त्यांनी काय केलं पाहिजे, क्लीन ठेवलं पाहिजे कंटिन्युअसली. अमंग दी व्हेरियस सेक्शुअल डिसीज सायफिलिस अँड गोनोरिया. ओके. म्हणजे हे सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 जेनेटिकली डिसीज असतात, सेक्शुअल डिसीज असतात. ओके. आणि याच्यामध्ये एड्स पण होऊ शकतो. मग हे बघा, ऑकर्स ऑन लार्ज स्केल, बोथ ऑफ दिस डिसीज आर कॉज बाय बॅक्टेरिया. म्हणजे जर सपोज प्रेग्नेन्सीच्या काळात असेल किंवा मेन्स्ट्रुअल सायकलच्या काळात जी वुमन असेल त्यांनी जर क्लीनलीनेस ठेवलं नाही, ओके, म्हणजे त्यांचे जे काही जेंडर असते ते क्लीन केले नाही तर हे 2 आजार होऊ शकतात, सायफिलिस आणि गोनोरिया. ओके. हे मेलमध्ये पण होऊ शकतात. ऑकरन्स ऑफ कॅन्क्री पॅचेस म्हणजे एक प्रकारचे सुरकुटे आपण त्याला म्हणतो, चट्टे. ओके. ऑन व्हेरियस पार्ट, मग याच्यामुळे काय होतं, चट्टे पडतात, अशा बऱ्याच पार्टमध्ये चट्टे पडतात. ऑन व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल्स. ओके. म्हणजे जे जेंडर्स असतात त्या जेंडर्सच्या पार्टमध्ये चट्टे पडणे. ओके. रॅश होणे, म्हणजे असे सुरकुटे आपण त्याला म्हणतो. फेवर होणे, इन्फॉर्मेशन ऑफ जॉईंट्स, अल्फोसिया,
एक्सेट्रा हे जे काही डिसीज हे डिसीज होऊ शकतात आर दी सिम्टम्स ऑफ सायफिलिस. सायफिलिसचे हे जे काही वरती आपण बघितले हे जे काही सिम्टम्स आहे, ओके, म्हणजे एक प्रकारचे त्यांच्या अंगावरती चट्टे वगैरे येणे, ओके. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, म्हणजे काय होतं, जेव्हा आपण युरिनेशन करतो, युरिनेशन करताना काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात पेन होतो, ओके. पेन म्हणजे खूप असं आग होणे, ओके. ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजायना, ओके, म्हणजे ओझिंग म्हणजे काय, एक प्रकारचा आपण त्याला ओझिंग ऑफ पूस, ओके, म्हणजे एक प्रकारचा तिथून काय होणे, पू निघणे, ओके. आपल्या भाषेत आपण काय म्हणतो, पू निघतो, ओके. म्हणजे जे काही जेंडस असतात ते जेंडसमधून, पेनिसमधून पू निघणे किंवा वजायनामधून पू निघणे, ओके. इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ओके, ॲनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा आर सिम्टम्स ऑफ गोनोरिया, ओके. गोनोरियाची ही सिम्टम्स आहे, ओके, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे आग होणे, ओके, जेंडर्स असते त्या जेंडर्समध्ये आग होणे किंवा तिथून पू निघणे, ओके, या पद्धतीच्या समस्या आपल्याला तिथे जाणवतात, ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे डू यू नो पॉप्युलेशन एक्सप्लोजन, म्हणजे लोकसंख्येचा घटस्फोट नाही, गौप्यस्फोट आपण म्हणतो ना, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात काय होते, एक्सप्लोजन म्हणजे एक स्फोट होणे, ओके, लोकसंख्येचा विस्फोट आपण त्याला म्हणतो, तो विस्फोट होणे, ओके. आता बघा 1901मध्ये किती होते आणि 2011मध्ये किती होती, ओके. 121 करोड, ओके, आणि इथे किती होती बघा 23, ओके. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात इथे काय झाली, लोकसंख्या जी असेल पॉप्युलेशन काय झालं, वाढत गेलं, ओके. त्याच्यानंतर गेट इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन जो काय पार्ट आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, ओके. त्याच्यानंतर इथे आपलं जे काही चॅप्टर नंबर 3 आहे ते चॅप्टर नंबर 3 काय झालं, संपलं. त्याच्यानंतर आता हे जे काय एक्सरसाइज आहे हा एक्सरसाइज मला तुम्ही उद्या दाखवायचा आहे, ओके. आणि यावरती आपली परवा टेस्ट होईल, ओके. उद्या सर्वांनी मला एक्सरसाइजची PDF सेंड करायची, ओके. 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत झाली पाहिजे, ओके. आज तुम्ही लेक्चर बघून राईट करून मला सेंड करा, ओके. त्याच्यानंतर आपण 4th इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपण स्टार्ट करू, ओके. धन्यवाद.